कसे आहात? हाय हॅलो नमस्कारम केडवाले कसं काय. सो वेलकम टू माय ब्लॉग सिरीज एव्हरीवन. सो आता आम्ही जाणार आहे भूरला. सो माझ्याबरोबर आत्ता माझी मम्मी हायकर पिऊ आहे. सो आणि पप्पा गाडी घेऊन येतात ते. सो आम्ही थोड्याच वेळ तुम्हाला रिव्हील करेल की आम्ही कुठे जाणार आहे. सो बघत राहावा, प्रेम देत राहावा. आमची धम्माल मज्जा मस्ती फुल ऑन एंटरटेनमेंट हा ब्लॉग असणार आहे, तर तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा आज आमचा आउटफिट. आणि वैष्णवीचं न्यू चॅनल आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुम्ही सबस्क्राईब करणार तर न्यू व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईल फोनवर लगेच येणार. सो मी ब्लॉग करत आहे. पप्पा मग अशी गाडी आणायला गेलते. सो आता मी थोड्याच वेळात निघणार आहे गणपती बाप्पाचं नाव घेऊन, हर हर महादेवचं नाव घेऊन आणि साईबाबाचं नाव घेऊन. सो हे बघू शकता आम्ही कारमध्ये बसलेलो आहे. ही पिऊ अँड लास्ट बट नॉट द लिस्ट ही मी. सो बघत राहावा तुम्ही. अँड मी तुम्हाला एक एक छोट्या मोठ्या गोष्टीचे अपडेट देत राहील. बाय. खूप मस्त आहे, नेचर लव्हिंग लाईक या. आम्ही लंचला थांबणार आहे अँड हार्ट शेप वाव. सो आता आम्ही लंचला जाईल. सो आफ्टर द लंच आम्ही वे बॅक टू ट्रॅव्हल. सो बघू शकता की तुम्ही पावसाचं वातावरण किती उत्कृष्ट मस्त वातावरण झालेलं आहे. अँड लाईक तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये पण खूप शांतता आहे. अँड लाईक वाव द व्ह्यू बघा, लाईक काय सिरियसली किती मस्त आहे. अँड देन मस्त फिरत आम्ही घेतला टी ब्रेक बिकॉज आम्ही प्रवास करून खूप थकलो होतो. सो थोडीशी फ्रेशनेस असं म्हणून. ही पिऊ बघा, मी हिला म्हणते बघ ह्यांचं लक्षच नाही आहे. दे आर बिझी इन दॅट टॉक. सो आपण त्यांची वाईफ डिस्टर्ब न करता चहा आणि आय थिंक बॉर्बनचं बिस्किटची वाईफ घेऊया. सो चला आता आम्ही पुढे आलेलो आहे. अँड आता आम्ही रूमला चेक इन करणार आहे. लाईक ऑलरेडी आलेलो आहे. सो आता आम्ही आमचं लगेज घेऊन येणार आहे. देन फ्रेशन अप होऊन मस्त डिनर वगैरे करणार आहे. आणि नेक्स्ट डेला जाणार आहे बिकॉज आम्हाला ट्रॅफिकमुळे खूप उशीर झाला बिकॉज क्राऊडेड एरियाजमध्ये नो. सो कीप वॉचिंग अँड आम्ही मस्त डिनर वगैरे करून आता आम्ही जिथे रूम म्हणजे जिथे स्टे केलं तिथे चाललेलो आहे. सो हे गाईज, सो आता आम्ही मस्त डिनर वगैरे करून रूममध्ये आलो आहे आणि आता मी फ्रेश झाली आहे. सो बाय, गुड नाईट पिऊ. सो चला आता भेटू सकाळी. सो आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहील. सो कीप वॉचिंग. हे हाय एव्हरीवन. सो बॅक टू द ब्लॉग. सो हाय माझा आजचा आउटफिट. आणि आज आम्ही जाणार आहे नाशिकला. पुढे तुम्हाला मी रिव्हील करेन, आत्ता पण नाही. सो हाय माझा आजचा लुक. आणि हे आता मी रेडी झालेली आहे. सो माझे अजून जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत ते रेडी होतात ते. सो मी म्हटलं तुम्हाला एकूण एक गोष्टीची अपडेट देत राहील. सो नक्की ब्लॉग बघा, भरपूर प्रेम आणि सपोर्ट करा मला. सो हाय माझा आजचा आउटफिट विथ इयरिंग्स अँड माय न्यू ब्रेसलेट जे मी झुडिओला घेतलेलं आहे. सो या. सो हे ऑल आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करणार आहे. सो या आता मी मंदिरात चाललो आहे. सो कीप वॉचिंग. चलो बॅग लेके चले. पिऊ हाय ना. सो आता आम्ही जाणार आहे. सो आमचा 1 डेचा स्टे. अँड आम्ही नाशिक भरपूर फिरलो आहे. पण मी आत्ताच जस्ट यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे. सो मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग शेअर करणार आहे. सो आता मी तुम्हाला रिव्ह्यू करते की आम्ही त्र्यंबकेश्वर म्हणजे आता मी तुम्हाला पुढे त्र्यंबकेश्वरचं पूर्ण मंदिराचा ब्लॉग दाखवणार आहे. सो आता आम्ही परत ट्रॅव्हलिंगला चाललेलो आहे मस्त ब्रेकफास्ट वगैरे करून. अँड सो हे बघू शकता तुम्ही वातावरण नाशिकमधलं पण देखील खूप छान आहे. अँड या सो आय एम व्हेरी एक्सायटेड. तुम्ही बघू शकता की माउंटेनचे जे शेप आहेत लाईक डोंगराचा आकार देखील खूप आकर्षित करते. जणू असं वाटतंय की वरून ढगच खाली पडतंय. लाईक लिटरली वाव. आणि मध्ये पाऊस. वा. सो मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करायला. सो हे आता आम्ही थांबलेलो आहे चहासाठी बिकॉज पावसाच्या वातावरणामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आम्ही जाणार आहे. टी भाई
नो कॉम्प्रोमाइज विथ द चाय. सो मी आणि मम्मीने मस्त चहा घेतला. आणि हे बॅक टू द ब्लॉग. सो हे तुम्हाला मी व्ह्यू दाखवते, तुम्ही बघू शकता. इथे माझ्या शेजारी पिऊ देखील बसलेली आहे. सो आय डोंट नो की तुम्हाला तिच्या मोबाईल थ्रू पण देखील बघा व्ह्यू किती छान दिसतो. आणि हे बघा ती रेकॉर्ड करते, लाईक ती तिथून ब्लॉग रेकॉर्ड करते, मी तिथून ब्लॉग रेकॉर्ड करते. सो या आता आम्ही फायनली मंदिराकडे जाणार आहे. सो आता आम्ही पार्किंगला गाडी लावणार आहे. सो ही मम्मी, हे पिऊ आणि पप्पा आता गाडी पार्क करते. आम्ही पोहोचणार आहे. सो आम्ही वॉकिंग चाललो आहे पुढच्या अंतराला. अँड आज रविवार आहे. सो खूप क्राऊड आहे. अँड लिटरली आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहायला आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड. सो चलो चले. गाईज आता आम्ही थोडा वेळ जाणार होतो, पण खूप क्राऊड आहे. मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. तुम्हाला क्राऊड दाखवते. एवढी मोठी लाईन आहे आतमध्ये, पाससाठीच एवढी लाईन आहे. तर आतमध्ये किती खूप गर्दी असेल, बिकॉज आज रविवार आहे आणि उद्या सोमवार आहे. सो उद्याच्या वारला तर म्हणजे उद्या तर महादेवांचा वार आहे. सो उद्या भरपूर गर्दी असेल. सो मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहील. सो कीप वॉचिंग. अँड बघू शकता आमचा सुबह मैंने कैसा रेडी हुई थी, अब देखो कैसे क्या हो गया. बट जो भी है रहने दो, महादेव से इम्पॉर्टंट क्या है. सो आता आम्ही जाणार आहे. आम्ही परत 3 ते 4 तास थांबलो रांगे चालण्यासाठी. आणि आता मी वॉकिंग करून चाललेली आहे. फायनली आम्हाला पास भेटला आणि आता मी आतमध्ये चालले. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एकूण एक अपडेट देत राहील. बाय. आता आम्ही रांगेत चाललेलो आहे. पुढे रांग आहे ऑफकोर्स. इथे मम्मी आहे आणि ही मी आहे. रांगेत जायचं. हे आहे पास. सो आम्ही पूर्ण लाईनीत बराच किती 3 तास थांबून आम्ही फायनली पास काढलेला आहे. आता आम्ही रांगेत आहे. सो हे बघू शकता पास इतना पास किती वेळ लागलो पाससाठी. 3. सो आता आम्ही पुढे जाणार आहे. ही आहे मम्मी, मी आहे, ही पिऊ आहे आणि माझा पप्पा आहे. सो मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहे रांगेत थांबून. सो मी तुम्हाला एंट्रन्स दाखवते. त्या एंट्रन्सची इथून आज जायला लागतं. आय थिंक रांग असेल, कारण आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलो. सो तुम्हाला प्रत्येक एकूण एक गोष्टीची अपडेट देत राहील. तो बऱ्याच वेळ चाला, बहुत मेहनत के बाद अब हम पहुंचने वाले अपने डेस्टिनेशन पे. सो और थोड़ी सी कदम बाकी है. एंड आई एम व्हेरी व्हेरी हॅपी गाईज. सो की आता आम्ही चालणार आहे. सो वातावरण पण खूप छान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मंदिराची पण पायथ्याशी भिजलेले थोडेसे. वाव, व्हॉट अ व्ह्यू मॅन. एवढ्या तासाचा लाईक ट्रॅव्हल करून देन पाससाठी थांबवून आम्हाला फायनली यार. वाव क्लायमेट. आणि लिटरली यार हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतय हर हर महादेव. बघू शकता. What a relief man. Wow, what a relief. सो फॅम, ही आहे एंट्रन्स आणि इथून आतमध्ये एंट्री करणार आहे. आणि आतमध्ये मोबाईल्स आर नॉट अलाउड. सो आम्हाला कधीची ब्लॉग रेकॉर्ड करता नाही येणार. सो या आता मी थोड्याच वेळ जाणार आहे. सो मी मस्त आतनं जायच्या अगोदर मस्त टीका वगैरे लावला. लाईक एक फील आली पाहिजे ना की आपण आलो आहे म्हणून त्र्यंबकेश्वरला. सो हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक म्हणजे महादेवांच्या. सो इथे खूप आनंद वाटतो, सुकून वाटतो. तुम्ही हे बघू शकता. लाईक गाईज मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. लाईक वाव, सुकून, जन्नत आहे मॅन. सो आता मी पण इथं देखील माझे व्हिडिओ रेकॉर्ड करते. तुम्ही बघू शकता की मी त्रिशूलच्या इथं जे मेन त्यांचं त्रिशूल जे पूजा करतात तिथं. सो हे तिथं होतं.
अँड देन मस्त दर्शन वगैरे करून मी घेतलं माझ्यासाठी मस्त कडं, बिकॉज तुम्हाला तर माझी सवय माहिती आहे, मी कुठं देखील जाऊ मला काय ना काय घ्यायची सवयच आहे. सो आता मस्त आम्ही वे बॅक टू पुणे. अँड तुम्हाला मला पूर्ण व्ह्यू दाखवता आलं नाही, सो हे बघू शकता लाईक व्ह्यू मला मग असे दाखवता आलेलं नाही. तो बघू शकता वातावरण खूप उत्कृष्ट आहे आणि थोडं ट्रॅफिक देखील असणार आहे, पाऊस पण खूप पडतोय. सो आम्हाला आय थिंक रात्री लेट होणार आहे पोहोचायला, पण बघू शकता यार असं वाटतं केदारनाथला चालू लिटरली गाईज. खूप 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 आनंद वाटतोय. गर्दी देखील होती कारण श्रावण सोमवार वगैरे चालू आहे, श्रावण चालू आहे. पण म्हणतात ना जे दर्शन झालं ना, थोडंसं स्ट्रगल लागलं पण दर्शन झालं. मी सगळे माझे कष्ट वगैरे सर्व कष्ट विसरून गेले. आणि इफ यू लाईक द ब्लॉग डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.